नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यशोदा अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करतो की तुम्ही छान असाल. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर मागील काही दिवसांपूर्वी तुम्ही न्यूजमध्ये ऐकलंच असेल की भारताने जपानला मागे टाकत नंबर 4वर पदार्पण केलं आहे. तर भारताची इकॉनॉमी ही सध्या बूस्ट होत आहे, हे तुम्ही न्यूजमध्ये ऐकलंच असेल. त्यावरच आपण एक व्हिडिओ बनवत आहोत आणि हा खूप परीक्षाभिमुख असा व्हिडिओ आहे. तर तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक ऐका आणि ह्यात मी जे सुरुवातीला तुम्हाला फॅक्ट्स सांगेल ते तुम्ही नक्कीच नोट डाऊन करा, कारण की मागील काही वर्षांपूर्वी UPSC MPSC या परीक्षांमध्ये ह्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच काळजीपूर्वक ऐका आणि नोट डाऊन करून घ्या. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही एक जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी एक अनाऊन्समेंट केली होती, ज्यामध्ये त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक रिपोर्ट जो रिपोर्ट ते पब्लिश करतात त्या रिपोर्ट थ्रू त्यांनी सांगितलं होतं की भारताने जपानला मागे करत 4 नंबरवर आघाडी घेतली आहे आणि भारत जगातील लार्जेस्ट इकॉनॉमी बनलेली आहे. आणि ही सेमच गोष्ट आपल्या भारतामध्ये जी आपले नीती आयोग आहे त्याच्या 10व्या नीती आयोग गव्हर्निंग काउन्सिलच्या मीटिंगमध्येही आपले नीती आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सुब्रमण्यम यांनी देखील ह्या गोष्टींबद्दल सांगितलं, ऑफिशियली अनाऊन्स केलं की भारताने जपानला मागे टाकत 4थ्या नंबर काबीज केला आहे. तर आणि भारत $4 ट्रिलियनची इकॉनॉमी झाली आहे. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका आणि नोट डाऊन करा. सध्या भारत ही $4 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली आहे. तर हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. आणि मित्रांनो, ही जी नीती आयोग आहे ती भारतीय गव्हर्नमेंटची ही थिंक टँक आहे. जी नीती आयोग भारतीय गव्हर्नमेंटला हे नॅशनल लेवलवर नॅशनल डेव्हलपमेंटमध्ये हेल्प करते व इंडियन गव्हर्नमेंटला असिस्ट करते. ही नीती आयोग ही एकमेव संस्था आहे जी भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये व सुधारणांमध्ये भारतीय गव्हर्नमेंटला हेल्प करते. तर पुढे आपण पाहू की हे झालं भारत. तर आपण जर वर्ल्ड वाईड बघायचं म्हटलं तर आपल्याला टॉप 10च्या इकॉनॉमी पाहाव्या लागतील. तर टॉप 10मध्ये आपण पाहू शकतो की नोट डाऊन करा मित्रांनो की 1 नंबरवर US आहे, म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, आणि त्यांची इकॉनॉमी ही सध्या $30.51 ट्रिलियन आहे. तर 1 नंबरवर US, दॅट इज $30.51 ट्रिलियन. 2 नंबरवर चायना $19.23. 3वर जर्मनी, त्यांची इकॉनॉमी सध्या आहे $4.74. इंडिया ती $4.19, म्हणजे भारत हा 4 नंबरवर आहे सध्या. 5वर जपान, त्यांची 4.19. 6वर UK 3.84. 7वर फ्रान्स 3.21. 8वर इटली $2.41 आणि 9वर कॅनडा $2.23 आणि 10वर ब्राझील $2.13. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही हे फॅक्ट्स नोट डाऊन केले असतील आणि तुम्ही पुन्हा ते रिवाईजही कराल. तर मित्रांनो, ही झाली फॅक्ट्स. हे तुम्ही म्हणजे रिवाईज करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं राहील. तर आपण आता स्टॅटिक डेटा पाहू, जो या व्हिडिओवरील नोट्सवर आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील संमिश्र अर्थव्यवस्था आहे, जेथे खाजगी व सार्वजनिक क्षेत्र एकत्र काम करतात. कृषी, उद्योग, सेवा आणि व्यापार हे तिचे 4 आधारस्तंभ आहेत. 2025मधील भारताची जागतिक स्थिती, नॉमिनल GDP हा 4थ्या नंबरवर आहे. तर पर्चेसिंग पॉवरमध्ये भारत 3 नंबरवर आहे व भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. तर मित्रांनो, जसंच मी सांगितलं आहे, तर अशी IMFने आशाही केली आहे की पुढील 2 ते 3 वर्षामध्ये भारत हा जर्मनीलाही मागे टाकेल व जगामध्ये 3 नंबरची सर्वात लार्जेस्ट इकॉनॉमी बनेल. हे मी नाही तर IMFने सांगितलेलं आहे. पुढे
तर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य, तर भारतीय अर्थव्यवस्था संमिश्र अर्थव्यवस्था आहे आणि ही 4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. तर चलनमध्ये भारतीय रुपये आहे. तर रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, दॅट इज RBI. GDPचे प्रमुख स्रोत, GDP जसं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तर आपल्याकडे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, जसे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, आपलं सर्व्हिस सेक्टर आहेत, ॲग्रिकल्चर सेक्टर आहे. तर तुम्ही पाहू शकता तर GDPचा मेन स्रोत कुठल्या सेक्टरमधून आहे, जसं की उद्योगमधून म्हणजे इंडस्ट्रीमधून 53% आहे. तर सेवा क्षेत्रामधून 53 आहे, इंडस्ट्रीमधून 25 आहे आणि कृषीमधून 18 आहेत. शेअर बाजार हा भारतामध्ये ऑथेंटिकेटेड लिस्टेड बाजार आहेत, BSE आणि NSE. आणि भारतामध्ये आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च गणलं जातं. तर हे झाले भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. तर पुढे आपण पाहू शकतो भारतीय अर्थव्यवस्थेची प्रमुख क्षेत्रे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की प्रायमरी सेक्टर, सेकंडरी आणि टर्शरी. तर प्रायमरी सेक्टरमध्ये कृषी येतं, मत्स्य येतं, खनिजे येतात. सेकंडरीमध्ये उत्पादन, उद्योग, कारखाने आणि टर्शरीमध्ये सेवा, बँकिंग, IT आणि शिक्षण. तर काही महत्त्वाचे की इकॉनॉमिक इंडिकेटर्स दिलेले आहेत स्क्रीनवर, तर पाहून घ्या. GDP दर हा डॉलरचा 6.5% ते 7% आहे. चलन फुगवटा, इन्फ्लेशन भारतामध्ये 5% आहे. तर बेरोजगारी दर म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट 7% आहे. तर विदेशी गुंतवणूक ही वाढली आहे. तर भारतामध्ये जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ते वाढतच चाललं आहे आणि ते कुठल्या क्षेत्रात वाढत चाललं आहे त्याबद्दलही माहिती दिली आहे. ITमध्ये वाढलं आहे, उत्पादन क्षेत्रात वाढलं आहे, ऊर्जा क्षेत्रात वाढलं आहे. आणि जी भारताची जी करंट अकाउंट डेफिसिट आहे म्हणजे चालू अकाउंट कोत. तर करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा सरप्लस हा कमी असतो त्यावेळी करंट अकाउंट डेफिसिट होतं. म्हणजेच इन शॉर्ट, जेव्हा भारताचं इम्पोर्ट हे एक्सपोर्टपेक्षा जास्त असतं त्यावेळी करंट अकाउंट डेफिसिटमध्ये देश असतो. तर ते सध्या करंट अकाउंट डेफिसिट हे 1.5% ते -2% GDPच्या तुलनेत. भारताचा निर्यात, आयात, परिद्वेष म्हणजेच भारत, ह्यामध्ये आपण हे सांगणार आहोत की भारत कुठल्या गोष्टी आयात करतो व कुठल्या गोष्टी निर्यात करतो. तर निर्यातीमध्ये औषधे करतो, रत्ने करतो, IT, सेवा, यंत्रसामग्री. तर भारत हा कच्चं तेल, सोने, इलेक्ट्रॉनिक्स अँड केमिकल्स हे सगळं भारत इम्पोर्ट करतो. तर भारतीय अर्थव्यवस्थेला बूस्ट करण्यासाठी 2020 नंतर काही योजना इंडियन इकॉनॉमीमध्ये आणण्यात आल्या आहेत, जेणेकरून भारतीय इकॉनॉमी ही बूस्ट होईल. जसं की खालील योजना दिलेल्या आहेत. PM गती शक्ती योजना, ह्या योजनेमुळे पायाभूत सुविधांची गती वाढेल. मेक इन इंडिया, ज्यामुळे उत्पादन क्षेत्रात वाढ होईल. डिजिटल इंडिया म्हणजे डिजिटल सेक्टर आणि त्याच्या सुविधा वाढतील. स्टार्टअप इंडिया म्हणजे न्यू एंटरप्रेनर, नवीन बिझनेससाठी एक पूरक वातावरण तयार होईल. आणि ग्रीन हायड्रोजन मिशन म्हणजे स्वच्छ ऊर्जा. अशा या महत्त्वाच्या ऊर्जा आणि योजना आणि धोरणं हे 2020 नंतर अंमलात आणले आहेत. पुढे तर अहवाल आणि सूचीतील भारताचे स्थान. तर अहवाल सूचीमधील भारताचे स्थान बघितलं तर IMFनुसार भारताचा GDP हा 4 नंबरचा आहे. तर ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे एखाद्या देशामध्ये एखादा बिझनेस किंवा व्यापार करणं हे किती म्हणजे इझिली आहे, त्यासाठी ही रँकिंग दिली जाते. किती इझी तुम्ही एखाद्या देशामध्ये बिझनेस सुरू करू शकता किंवा व्यापार चालू करू शकता, त्याची रेटिंग आहे. त्यामध्ये भारताचा 63वा क्रमांक आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा 40वा आहे. आणि पुढे काही इमर्जिंग सेक्टर्स दिलेले आहेत. म्हणजेच इमर्जिंग सेक्टर्समध्ये म्हणजे जे सेक्टर्स जे नव्याने सध्या आलेले आहेत आणि ते वाढ घेत आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, जसे AI, टेक्नॉलॉजी, ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रॉनिक्स वाहने, स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधे. जसं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सध्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचं ट्रेंड चालू आहे. आणि निष्कर्ष, भारतीय अर्थव्यवस्था ही स्थिर व वेगाने प्रगती करणारी आणि भविष्य काळात जागतिक नेतृत्वाकडे झेप घेणारी अर्थव्यवस्था आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? हे जो टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर मी आशा करतो की तुम्हाला जेवढे मी फॅक्ट सांगितलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन केले असतील आणि हे जे स्टॅटिक डेटा आहे तोही तुम्ही नीट ऐकला असेल आणि नोट डाऊन केला असेल. तर मित्रांनो, ह्यामध्ये
जो एक कन्सेप्ट मी बोललो होतो IMF दॅट इज इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, हा मुद्दा देखील, हा कन्सेप्ट देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तर ह्यावर आपण एक सेपरेट लेक्चर बनवणारच आहोत. पण ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ह्याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण की ह्याच आंतरराष्ट्रीय संस्थांवर दरवर्षी प्रश्नही विचारला जातो. तर मित्रांनो, मागील वर्षी UPSCने किंवा MPSCने ह्या IMFवर प्रश्न विचारलेले आहेत. तर तुम्ही व्यवस्थित IMF हा टॉपिक करून जावा. तर मित्रांनो, MPSCच्या लास्ट 2-3 वर्षामध्येच आय थिंक आयोगाने की खाली IMFवर एक प्रश्न विचारला होता, ज्यामध्ये खाली रिपोर्ट्स दिले होते आणि त्यात विचारलं होतं की IMF खालीलपैकी कोणता रिपोर्ट पब्लिश करते. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की IMF 5 रिपोर्ट पब्लिश करते. एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जो IMFने ह्या केसमध्ये IMFने रिलीज केला होता, ज्यात त्यांनी भारताची इकॉनॉमी ही 3वर गेली आहे ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक रिपोर्ट थ्रू दिली होती. सेकंड, ग्लोबल फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट. थर्ड, फिस्कल मॉनिटर. 4, रिजनल इकॉनॉमिक आउटलुक. 5, F&D म्हणजे फायनान्स अँड डेव्हलपमेंट. तर मित्रांनो, हे 5 पब्लिकेशन्स आहेत IMFचे, ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तर IMF ही एक म्हणजे ती एक जागतिक आर्थिक स्थिरता राखणे हे त्याचे एक उद्दिष्ट आहे IMFचं. तसंच इंटरनॅशनल सहकार्य वाढवणे हे देखील त्यांचं उद्दिष्ट आहे आणि गरजू सदस्य देशांना आर्थिक सहकार्य देणे. तर मित्रांनो, हे झालं IMFबद्दल थोडक्यात माहिती. आपण ह्यावर लेक्चर बनवूच, पण तुम्ही IMF, वर्ल्ड बँक अशा ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांबद्दल माहिती मिळवा, वाचा आणि रिमेंबर करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत फायदेशीर राहील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हा टॉपिक अत्यंत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. तर असेच परीक्षा विमुख व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यशोदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. मी नक्कीच तुम्हाला इथून पुढेही देखील असेच दर्जेदार कंटेंट अवेलेबल करून देईल. फक्त तुम्ही स्टडी करत जावा आणि आपल्या चॅनलला नेहमी विजिट करत जावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.